नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इको पॉइंट करिअर फोरममध्ये आपलं स्वागत आहे। आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याची एक्झाम डेट डिक्लेअर केलेली आहे। या अगोदर हीच एक्झाम 28 एप्रिल 2024ला होणार होती। तीच एक्झाम आज 6 जुलै 2024ला होणार आहे असं आयोगानं या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे। तसंच आजच्या नोटिफिकेशनमध्ये आयोगानं ती ॲडसुद्धा सुधारित करून आणलेली आहे। या अगोदर ही ॲड जी होती ती 29 डिसेंबर 2024ला आलेली होती। ती 274 जागेसाठी आलेली होती। आज ती ॲड सुधारित होऊन 524 जागेसाठी आलेली आहे। ती म्हणजे आजचं नोटिफिकेशन 8 मे 2024चं आहे। या 524 जागेसाठी ही सुधारित ॲड आलेली आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदं आहेत। ते म्हणजे उपजिल्हाधिकारी याचे 7 पदं आहेत, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ याचे 116 पदे आहेत, गटविकास अधिकारी गट ब गट अ याचे 52 पदे आहेत, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा याचे 43 पदे आहेत, सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक ग्रामीण आदिवासी विकास प्रकल्प याचे 3 पद आहे। अशा बऱ्याच प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत। त्या म्हणजे इथं सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी सांगितलेलं आहे, एकात्मिक आदिवासी विभाग। तसंच उद्योग उपसंचालक तांत्रिक याचे 7 पदे आहेत। त्याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ याचे 2 पदे आहेत। तसेच रोजगार व सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता याचं 1 पद आहे। त्यानंतर मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब याचे 19 पदे आहेत, सहाय्यक गटविकास अधिकारी गट ब याचे 25 पदे आहेत, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब याचं 1 पद आहे। त्याचबरोबर उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब याचे 5 पदे आहेत, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि मार्गदर्शन अधिकारी गट ब याची 7 पदे आहेत, सरकारी कामगार अधिकारी गट ब याचे 4 पदे आहेत। त्याचबरोबर सहाय्यक प्रकल्प अधिकारी याचेच 4 पदे आहेत। तसेच उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब 7 पदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विभाग आयुक्तालय 52 पदे आहेत, निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब याचे 76 पदे आहे। असे हे एकूण राज्यसेवा सामान्य याच्यामध्ये 531 पदे टोटल आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये पूर्वपरीक्षा ही संयुक्त स्वरूपाची होत असते। त्यामुळे याच्यामध्ये महाराष्ट्र वन सेवा महसूल व वन विभाग याचे 48 पद आहे। ते म्हणजे सहाय्यक वनरक्षक गट अ याचे 32 पदे आणि वनक्षेत्रपाल गट ब याची 16 पदे। तसेच याच्यामध्ये अजून एक महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट मृद व जलसंधारण विभाग एकूण 45 पदे आहेत। त्यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ याची 23 पदे आहेत आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब याची 22 पदे। अशा प्रकारची ही टोटल 524 पदाची ॲड आहे। याच्यामध्ये सामान्य राज्यसेवा, महाराष्ट्र वन सेवा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याची संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे। याच्या मेन्सच्या परीक्षा ज्या आहे या वेगवेगळ्या होणार आहे। त्याच्यामध्ये राज्यसेवा सामान्य राज्यसेवा ही राज्यसेवा परीक्षा जी आहे ही याची मेन्स या 431 जागेची ही मेन्स ऑब्जेक्टिव्ह होणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहतील। आणि राहिलेले या 2 एक्झाम आहे त्या म्हणजे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या परीक्षेची मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे। यांची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हे 2024 पासून होत आहे। मागच्या वेळेसचा हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच झालेलं आहे आणि येणारी जे राज्यसेवा आहे 2025ची ती डिस्क्रिप्टिव्हने होणार आहे। परंतु ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही शेवटची एक्झाम राज्यसेवेची एक्झाम राहणार आहे। त्यामुळे याचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा। तसंच आजच्या नोटिफिकेशनमध्ये एक जो बदल आहे तो बदल तुम्हाला मी सांगणार आहोत। तो म्हणजे याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्यात काय बदल गेलेला आहे हे तुम्हाला देणार आहोत।
सांगणार आहोत तो म्हणजे इथं बघा, आयोगाकडून हे जे नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे, आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरता अर्जाद्वारे फक्त अराखीव खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना, हे इथं दिलेलं आहे, उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणे, तसेच अराखीव खुलामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकत नाहीत अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवाराकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालील प्रकारे कार्यवाही करणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये पूर्ण वाचून दाखवल्यापेक्षा मी याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो. तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ओपनमधून म्हणजे खुलामधून किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजेच EWS मधून ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर फॉर्म भरलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी टाईपमध्ये इथं दिलेलं आहे, त्यांच्या माय अकाउंट प्रोफाईलमध्ये त्यांच्यासमोर एक ऑप्शन दिला जाईल, ते म्हणजे की ते आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या जे आरक्षणासाठी लाभार्थी असणार किंवा मागचा जो 26 फेब्रुवारी 2024चा जो GR केला महाराष्ट्र शासनाने आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांसाठी 10% आरक्षण जे दिलं त्या विद्यार्थ्यांसाठी ही परत फॉर्म भरण्यासाठी त्यांनी नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. ते विद्यार्थी या आरक्षणाचा लाभ घेतील त्याच्यासाठी नोटिफिकेशन आहे. तर त्यांनी या लिंकद्वारे त्यांचे फॉर्म अपडेट करावे याच्यासाठी हे लिंक दिलेली आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच फक्त हे लिंक ओपन आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही लिंक ओपन नाही, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. त्यानुसार ज्या विद्यार्थी ओपनमधून होते म्हणजे त्यांना वयानुसार त्यांना फॉर्म भरता आले नाही, त्यांचं वय अधिक असल्या कारणानं मागच्या ॲडमध्ये त्यांना फॉर्म भरता आलेलं नाही, परंतु त्यांना आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचं आरक्षण मिळाल्या कारणाने त्यांच्या वयाची जी त्यांना सूट देण्यात येत आहे त्यानुसार ते आता हे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरता एकदा तुम्ही विकल्प सादर केला तर तुमचा जो मूळ दावा आहे तो रद्द केला जाईल. त्याच्यामुळे तुम्ही सर्व बघून हा फॉर्म रिटर्न भरला पाहिजे, घाई गडबडीत कोणीही काही करू नये. अशा प्रकारे हे नोटिफिकेशन आयोगानं जाहीर केलेलं आहे. तर ही नोटिफिकेशनची डेट महत्त्वाची आहे, ती म्हणजे अर्ज सादर करण्याचा कालावधी 9 मे 2024 ही 2 वाजतापासून ते 24 मे 2024 पर्यंत 11:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत तुम्ही या लिंकद्वारे आपले फॉर्म अपडेट करू शकता किंवा इतर शैक्षणिक व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा आरक्षणासाठी आरक्षण मिळणाऱ्या विद्यार्थी हे फॉर्म अपडेट करू शकता. तसेच स्टेट बँकेत तुम्ही ऑनलाईन नुसार पेमेंट भरू शकता किंवा स्टेट बँकेच्या चलनद्वारे पेमेंट भरण्यासाठी चलन काढण्याचे जे लास्ट दिनांक आहे ते आहे 26 मे 2024 आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 27 मे 2024. अशा प्रकारे या डेट महत्त्वाच्या आहे तुमच्यासाठी. तर अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे. याच्यातला महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की या नोटिफिकेशननुसार कोणत्या विद्यार्थी हा फॉर्म अपडेट करून आपला अर्ज सादर करू शकते. तर ते महत्त्वाचं आहे, इथं दिलेलं आहे, ते म्हणजे अराखीव खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारच याच्यामध्ये अर्ज अपडेट करू शकतो किंवा ज्या विद्यार्थ्याचे वय अगोदरच्या जाहिरातीमध्ये जास्त झालेले होते तो विद्यार्थी पात्र नव्हता, परंतु आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण जाहीर झाल्यामुळे त्याच्या वयाचा जो त्याला बेनिफिट भेटला ते विद्यार्थी यावेळेस फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे 9 मे ते 24 मेपर्यंत तुम्ही हे फॉर्म सबमिट करा. त्यानंतर या एक्झामची तारीख इथं समोर दिलेली आहे, ती आहे 6 जुलै 2024. तर अशा प्रकारे हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशन तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद. तर असेच नोटिफिकेशन पाहण्यासाठी आपलं इको पॉईंट करिअर फोरम चॅनल जॉईन करा आणि सबस्क्राईब करा.
आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू, धन्यवाद.